रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान सध्या सोशल मीडियावर आणि विशेषतः ट्विटरवरती एक्स प्लॅटफॉर्मवरती हा ट्रेंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि भारतीयांची जी काही अपेक्षा होती आता भारत आणि पाकिस्तान मधली जी काही परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळी अपेक्षा व्यक्त केली जात होती ती म्हणजे पाकिस्तानचे पुन्हा भारताकडून दोन तुकडे करण्यात यावे आणि बलुचिस्तानला वेगळं केलं जावं आणि हीच अपेक्षा आता खरी ठरतीये की काय असे प्रश्न उपस्थित होतात कारण बलुच लेखक मीर यार बलोच आणि स्वतंत्र बलुचिस्तानसाठी लढणाऱ्या बलुच लिबरेशन आर्मीचे ते नेते सुद्धा आहेत त्यांनी पोस्ट केली आहे एक एक्स प्लॅटफॉर्म वरती की रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान म्हणजेच काय तर बलुचिस्तान हा आता पाकिस्तानचा भाग राहिला नाहीये आणि यानंतर त्यांनी भारताकडे दिल्लीमध्ये बलुच दूतावास उघडू द्यावं यासाठी मागणी सुद्धा केली आहे आणि यासोबत बलुचिस्तान आता पाकिस्तानपासून वेगळं झाल्यामुळे त्यांची वेगळी करन्सी आणि पासपोर्ट निर्माण करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात निधीची मागणी त्यांनी थेट संयुक्त राष्ट्रांकडे केली आहे आणि यानंतर आपल्याला माहिती आहे की पाकिस्तानची आर्थिक बाजू ही काही भक्कम नाहीये मात्र तरीही जर बलुचिस्तान पाकिस्तानपासून वेगळा झाला तर त्यांची आर्थिक बाजू आणखी कोलमडू शकते कारण बलुचिस्तानला खनिजांचं भांडार म्हणून ओळखलं जातं जगामध्ये जे काही महत्वाचे सोन्याचे साठे आहेत त्यातला एक तोही 60 दशलक्ष अंश सोन्याचा साठा हा एकटा बलुचिस्तानमध्ये आहे आणि त्यानंतर पाकिस्तानला जो काही संपूर्ण गॅस सप्लाय होतो त्यातला 94% गॅस निर्मिती ही बलुचिस्तानमध्ये होते त्यामुळे आता जर पुन्हा बलुचिस्तान हा पाकिस्तानपासून वेगळा झाला तर पाकिस्तानची अवस्था हा पुन्हा बिकट होईल दयनीय होईल हे यातून स्पष्ट होत आहे